नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात पोपटराव भसे यांची जोडीदार ही कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते मित्र हो, जोडीदार ही कादंबरी मला आपल्या यूट्यूब चॅनलवर वाचण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी लेखक पोपटराव भसे यांचे आणि शांती पब्लिकेशन्सचे श्री रघुनाथ उकरंडे यांचेही मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला ऐकवतो पोपटराव भसे लिखित कादंबरी जोडीदार. आज भाग पहिला. माई माझी दुसरी आई, ती रुपालीची सख्खी आई. माझ्या जन्मदात्या आईला मी आई म्हणते आणि रुपालीच्या आईला माई म्हणते. आमचं सगळं नांदगाव मात्र माझ्या आईला काकी आणि बाबांना काका म्हणतं. त्यांना ही लाडकी टोपण नावं कुणी का कधी दिली हे मात्र मला सांगता येणार नाही. मला भाऊ पाहिजे होता म्हणून आईच्या आग्रहाखातर बाबांनी दुसरं लग्न केलं. आईचं नाव उमा आणि माईचं चांगोणा. माईचं वर्तन तिच्या नावाला साजेल असंच होतं. आमच्या एवढ्या मोठ्या प्रपंचाचा गाडा बऱ्याचशा प्रमाणात माईच हाकत होती. आई घरातलं फारसं बघत नाही. आई बाहेरचं शेतीवाडीचं बघते. माईला सुद्धा मुलगा झाला नाही, तिलाही मुलगीच झाली, तीच रुपाली. आईबाबांना नंतर 8-10 वर्ष मुलाची आशा वाटत होती, पण सगळं विधिलिखित असतं असं म्हणतात. ती आशा सोडून द्यायला लागली. आम्हा दोघा बहिणींना भाऊ नसल्याची खंत कधी कधी वाटते, पण असो. तिसगावात वैशाली क्लॉथ सेंटर या नावाचं आमचं मोठं कापड दुकान आहे. वैशाली माझंच नाव. हातगावला धुमाळ स्टोन क्रशर नावाची खडी मशीन आहे. धुमाळ हे आमचं आडनाव. आमच्या गावाचं नाव नांदगाव. या गावात आमची 10 एकर आणि पारगावात 17 एकर जमीन आहे. गावातल्या काळ्याभोर 10 एकराचा बागायती तुकडा गावाच्या बाहेर महामार्गालगत आणि गावाच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत जाणाऱ्या यशोदा नदीच्या पश्चिम तीरालगत आहे. याच जमिनीत बाबांनी महामार्गालगत नंदादीप या नावाचा दुमजली बंगला बांधलाय. या सगळ्या व्यापाची व्यवस्था बघायला नोकर चाकर सगळे आहेत. ज्यांना मी अण्णा म्हणते ते विश्वास एकनाथ मोरडे कापड दुकानाची व्यवस्था बघतात. नाना म्हणजे श्रीधर गणपत गुंजाळ हे खडी मशीनची व्यवस्था बघतात. पारगावची जमीन आमचे आबा म्हणजे निवृत्ती नामदेव कापसे करतात. आणि नांदगावच्या जमिनीची देखभाल दशरथ मारुती नांदले करतात. त्यांना बापू म्हणतो आम्ही. विश्वास प्रेम आणि आदराशिवाय माणसं जवळ येत नाहीत असं बाबा नेहमी म्हणतात. या पसाऱ्याच्या देखभालीसाठी आमच्याकडे 4 बैल, 2 गाई, 2 म्हशी, 1 ट्रॅक्टर, 1 ट्रक, 2 टॅक्सी आणि 4 टाटा डंपर आहेत. या सगळ्याचा एकत्रित हिशोब ठेवण्यासाठी बाबांनी हातगाव फाट्यावर गुंठाभर जागेत एक छानपैकी ऑफिस थाटलंय. हिशोबाचं काम यशवंत जनार्दन शिंदे बघतात. माझ्या बाबांनी जीवाचं रान करून अविश्रांत मेहनतीनं एकट्याच्या हिमतीवर हे वैभव उभं केलंय. आई माईची त्यांना मोठी साथ होती म्हणून त्यांना हे सगळं शक्य झालं. आमची वडिलोपार्जित 7 एकर बागायत आणि 8-10 एकर माळरान नांदगावच्या पश्चिमेकडे आहे. गावात घर सुद्धा आहे. घराचे वडिलोपार्जित जमिनीचे 2 वाटे झालेत. एक वाटा आमचा आणि दुसरा वाटा माझे चुलते नानांचा. आम्ही गावाबाहेर राहायला आल्यापासून नानांनी आमचं घर ताब्यात घेतलंय. नाना मोठे. वाटणीच्या वेळी त्यांनी बोगस कर्ज दाखवलं.
आजीचे 10-15 तोळे सोनं एकट्यानं लोटलं. त्यांनी त्यांच्या मुलांनी अनेकदा मनस्ताप दिला, तरीसुद्धा आजपर्यंत बाबांनी तोंडातनं ब्र शब्द उच्चारलेला नाही. बाबांनी आपलं मन सदैव विशाल ठेवलंय. त्यांचं नाव सांगायला वंशाला दिवा नाही ही एकमेव उणीव सोडली तर आम्हाला कशाचीही कमतरता नाहीये. दुपारचे 3 वाजल्याचा भिंतीवरच्या घड्याळानं आवाज दिला. झोप लागली नव्हती. डोळे मिटून पलंगावर नुसतीच लोळत पडले होते. एखादं पुस्तक घेऊन वाचत बसावं असं मनोमन वाटत होतं, पण अंगात आळस भरला होता. पश्चिम खिडकीतून येणाऱ्या आल्हाददायक हवेच्या झुळका अंगाला झोंबत होत्या. डोक्यावरचा सिलिंग फॅन गरगरत होता आणि तरीसुद्धा बिछाण्यावरून उठू नये असंच वाटत होतं. माईचं आजारपण आणि बाबांची धावपळ याशिवाय मनात दुसरा विचार नव्हता. हेच विचार आता अलीकडे राहून राहून तनामनाला कुरतडायला लागले होते. घड्याळाने 3 टोल दिल्यानंतर फक्त 2-3 मिनिटांनी रूपा खालनं वरती आली आणि जवळ येऊन म्हणाली, "अक्का, शारदा दिदी आणि कल्पना वहिनी आल्यात." मी झटकन उठून बसले. शारदा माझी बालपणापासूनची जीवलग मैत्रीण, गावातल्या समाधान हॉटेलचे मालक विशाल भाऊ यांची धाकटी बहीण, आणि कल्पना वहिनी म्हणजे विशाल भाऊंची सौभाग्यवती. घाईघाईनं बाथरूममध्ये शिरले, हातापायावर पाणी घेतलं, तोंडावर पाण्याचे हापके मारले, फ्रेश झाले आणि रूपाच्या पाठोपाठ खाली आले. आई त्यांना घेऊन किचनमध्ये बसली होती. शारदाजवळ बसत मी रूपाला म्हणाले, "रूपा, चहा ठेव. कल्पना वहिनी पहिल्यांदाच आल्यात. चहा गोड झाला पाहिजे हा." "अगं शारदाचं लगीन 10-12 दिवसावालंय, खायला करा काहीतरी." आई म्हणाली. "नाही खायला नको काकी, जेवायला 2 वाजले होते, पोटात जागाच नाही बघा." "का गं शारदा, आज एवढ्या उशिरा जेवण?" मी शारदाला विचारलं. मामा मामी आले होते, खरेदीच्या याद्या चालल्या होत्या. हातावर पाणी पडल्यावर अगदी 15-20 मिनिटांनी इकडे यायला सुरुवात केली." "अगं मग फोन तरी करायचा." "नाही केला. माईंला भेटायला जाऊ असं वहिनी म्हणाल्या." "माईचा आजार लय बळावत चाललाय पोरीनो. दवा पाणी चालू आहे. डॉक्टर काय बोलत नाही, तर जीवाला घोर लागून राहिलाय." आई विषादानं म्हणाली. किचनच्या दारातून आत येत माई मुखावर उसनं हसू आणून म्हणाल्या, "देव परीक्षा बघतोय पोरींनो माझी. विधिलिखित थोडं टाळता येणार आहे का? व्हायचं असेल ते होईल." काकींना अनेकदा समजावून सांगायचा प्रयत्न केला मी, पण माई आईचं काळीज सशाचं आहे. तुझं समजावून सांगणं कसं पटेल तिला? "ये माई बैस." मी पाठ मांडत म्हणाले. चहा झाल्यावर माई म्हणाली, "शारदाला जेवायला बोलवा असं वैशूला मी 2दा म्हणाले." "अहो तुम्हाला बरं नाही माई. तुमच्या आजारापेक्षा माझं जेवण महत्त्वाचं नाही आहे." "अगं पण आजारपण कोणाच्या घरात नसतं." "माई, लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्याला मी तिसगावातल्या वृंदावन हॉटेलमध्ये छान पार्टी देणार आहे बरं का." मी माईंना सांगितलं. "माझ्या समाधानासाठी बोलतेस ना वैशू?" "नाही माई, वाटल्यास पार्टीला तुला घेऊन जाईन." वैशू उद्या मधुभाऊंच्याकडे जेवायला जायचे. वहिनीचा उपवास आहे, तुला यावं लागेल बरं का माझ्याबरोबर." "ठीक आहे ना, किती वाजता?" "अगं दुपारी 12-1 वाजता." नाही, नक्की नाही सांगता येणार. काय आहे ना, उद्यापासून पारगावला बटाट्याची लागवड सुरू करायची." "अगं माझ्यासाठी काढ की तासभर सवड." "अगं पारगावला मी जाईल की अक्का." रुपाली मला म्हणाली. "हे बघा, तुम्ही दोघी जाऊ नका. लागवडीचं काय कळतंय तुम्हाला? मी जाईन." आई निर्णायक स्वरात म्हणाली. "ठीक आहे, मग मी बरोबर 12 वाजता येते मधुभाऊंच्याकडे." निरोप देतेवेळी मी शारदाला म्हणाले, "अगं त्याच्या आधी तू माझ्याकडे आली असती तर." "शारदा प्लीज, आग्रह नको करूस. तुला वाईट वाटू नये म्हणून येणार आहे मी." "हे बघ, हा ऊन सावल्यांचा खेळ कधी थांबत नाही पोरी. थांबला असताना त्या जगाचं रहाटगाडगं कवाच मोडून पडलं असतं. जगणं आहे, मरणं आहे म्हणून जीवन सुंदर आहे.
जीवनात नुसतं सुख असून चालत नाही, दुःख सुद्धा असावं लागतं. असं म्हणून माई आपल्या खोलीत निघून गेल्या. माझ्या पापण्यांच्या कडा चोलावल्या. मोठ्या मुश्किलीनं आसवांना आवर घालावा लागला. जोत्याच्या पायऱ्या उतरल्यावर मी म्हणाले, मी पोचवायला येऊ का वहिनी? नाही नको, 3-4 फरलांग चालायला फारसे त्रास नाही होणार, कल्पना वहिनी म्हणाली. रात्री बेडवरती अंग टाकल्यावर मनात मधुभाऊंचा विचार आला. नांदगावात जे काही 5-6 निर्व्यसनी चारित्र्य संपन्न तरुण आहेत त्यांच्यापैकी मधुभाऊ हे एक आहेत. गरीब, कुणाच्याही आध्यात मध्यात नसणारे. आनंदा शिवराम कोरडे हे मधुभाऊंचे वडील. दूरच्या नात्यानं ते माझे मामा लागतात. मामींचं नाव कमलाबाई. त्यांना मधुकर, सुधाकर आणि अनिता अशी 3 अपत्य. तिघांपैकी 2 वर्षांपूर्वी अनिताचं लग्न झालंय. आमच्या गावापलीकडच्या बाभळे गावाच्या खेड्यात दिली आहे तिला. अनिता अतिशय सालस आहे, सुंदर आहे आणि म्हणून माझा चुलत भाऊ संजय यांनी तिला मागणी घातली होती. पण आमच्या संजयचं वर्तन ठीक नसल्यामुळे मधुभाऊंनी त्याला नकार दिला. अनिताच्या लग्नासाठी आनंद मामांना आपली 2 एकर जमीन बाबूराव ढमाले पाटलांकडे गहाण ठेवावी लागली. पाटलांचा मुलगा पंडित हा संजयचा जिगरी दोस्त. नकाराचा राग मनात ठेवून संजयनं पंडितला फूस लावली. पंडित आनंद मामाकडे जमिनीचं खरेदी खत करून मागतोय, सगळं माहिती आहे मला. आनंद मामा स्वभावानं फार गरीब. 4.5 एकरपैकी 2 एकर गहाण, राहिली 2.5 एकर, तीही कोरडवाहू. ग्रामपंचायतीच्या ऑफिस पडून नागेश्वर मंदिराकडे जो रस्ता जातो त्याच्या बरोबर मध्यावर आनंद मामाचं 2 दालनी 3 खणांचं कौलारू घर आहे. एका चांगईला पडवीवाजा गोठा आहे. त्या 2 बैल, एक गाय, गोवऱ्या, सरपण. आनंद मामा आपल्या शेताव्यतिरिक्त रोज दुसऱ्याच्या शेतात आपल्या औत बैलासह राबत असतात. कमळा मामींना सुद्धा मोलमजुरी अद्याप चुकलेली नाही. मधुभाऊ M.Com झालेत. सध्या तिसगावच्या अजंठा स्टील कंपनीत अकाउंटंटचं काम करतात. सुधाकर माझ्याच कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या शेवटच्या वर्षाला आहे. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. सदाचारी माणसांचीच देव नेहमी परीक्षा का बघतो हे कळत नाही. ते सुद्धा विधिलिखित असतं का? माझ्या विचारशक्ती पलीकडचा हा प्रश्न आहे. एक दुर्दैवी, कमनशिबी तरुण ह्या पलीकडे मी मधुभाऊंचं वर्णन करू शकणार नाही. दुर्दैवी नाही तर काय? आईबाप दुसऱ्यांचे बाण साळतात. संजय डूक धरू नये, पाण्यात बघतोय. पाटलांचा पंडित जमीन गिळायला टपलाय. नोकरीची शाश्वती नाही आणि यात भरीत भर म्हणून गेल्या एप्रिल महिन्यात एका अकल्पित घटनेनं त्यांना उद्ध्वस्त करून टाकलंय. काळेवाडीच्या मंगल नावाच्या मुलीशी मधुभाऊंचं लग्न ठरलं होतं. साखरपुडा झाला होता, बस्ता झाला होता, पत्रिका वाटायला सुरुवात केली होती. 4-5 दिवसांवर लग्न येऊन ठेपला असताना मंगलनं जन्मदात्यांच्या तोंडाला काळं फासलं. पळून गेली याराच्या बरोबर. लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत तिचा शोध घेतला पण उपयोग झाला नाही. मधुभाऊंवर आसमान कोसळलं. अमृत गेलीच, परत 30-40 हजाराचा भुर्दंड पडला. आठवडाभर मधुभाऊंनी स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं. मला फार वाईट वाटलं होतं. त्यांना भेटायची इच्छा होती पण शक्य झालं नाही. भेटीचाही 2दा योग आला होता पण मला तोंड दाखवायची त्यांना लाज वाटली असावी. पण तोंड दडवल्यामुळे माणसाच्या यातना अंतर्धान पावत नाहीत. दुःख चिघळत राहतं. विधिलिखित, नशिबी जे असतं ते घडणारच असतं. ते कोणाला टाळता येत नाही. कॉलेजला दिवाळीची सुट्टी लागल्यामुळे मी निवांत होते. बाबा चहापाणी करून पारगावला गेल्यानंतर मी आंघोळीसाठी बाथरूममध्ये शिरले. उघड्या अंगावर गार पाणी घेण्यात पराकोटीचा आनंद वाटतो मला. 20वं संपून 21वं वर्ष लागलंय मला. सचैल स्नानाच्या आनंदात ताजी तवानी होऊन मी न्हाणी बाहेर आले. आईनी देवपूजा उरकली. माईला हाक मारली. दोघी बरोबर नाश्त्यासाठी रसोईत आल्या.
आमचं खाणं उरकेपर्यंत बयोनं बाबांसाठी 4 गाळ्यांचा डबा भरला, आईच्या जवळ ठेवला. रूपा, आईला पारगावला सोडून येतेस का? माझी वेणीफणी व्हायची आहे, मी म्हणाले. अगं 9 वाजाय आले, मुलीच्या जातीला एवढा आळ चांगला नाही, आई म्हणाली. अगं रात्री लवकर झोप नाही लागली. आनंद मामाच्या कुटुंबावर कोसळलेली आपत्ती सारखी नजरेसमोर तरळत होती, त्यामुळे उशिरा जाग आली. असं गाडाय नको होतं. मधुकरनी फार मनाला लावून घेतले, पण कर्मभोग अटळ असतात. पूर्वजन्मीच्या पापपुण्याची या जन्मी झाडाझडती दिल्याशिवाय सुटका नसती. माईंचं औषध पाणी झाल्यावर मी वर गेले, वेणीफणी केली, गंध पावडर लावली आणि मग जांभळ्या रंगाची रेशमी साडी छानपैकी परिधान केली. साज शृंगार करून खाली आले. दिवाणखान्यातल्या टिपॉयवर वर्तमानपत्र पडलं होतं. गावात जायला तासाभराचा अवधी होता, म्हणून वर्तमानपत्र उचललं, सोफ्यात जाऊन बसले. तेवढ्यात बापू आले. त्यांना बघताच मी आदरानं म्हणाले, या या बापू, बसा. नाही, बसायला नाही आलो, बयोचं ओरखलं का नाही ते पाहायला आलोय. एक विचारू बापू? हो विचार की. वय किती असेल हो तुमचं? 50 नक्कीच ओलांडली. मग या वयातही तुम्हाला बयोशिवाय करमत नाही? अक्कासाहेब, काकी नाही आहेत, टमाटी तोडायची आहेत, वांगी खुरपायची आहेत, मोलाची माणसं यायची वेळ झाली आहे. हो का, आलं लक्षात. मला वाटलं. बापू रसोईकडे गेल्यामुळे पुढचं बोलता आलं नाही. गालात हसत मी वर्तमानपत्र हाती घेतलं. नेहमीच्याच बातम्या दिसल्या. चोऱ्या, खून, दरोडे, बलात्कार, भ्रष्टाचार, काळा बाजार, गलिच्छ राजकारण. नाविन्य काहीच नव्हतं. टाइमपास करण्यासाठी अग्रलेख आणि वाचकांचा पत्रव्यवहार तेवढा वाचला. 11:30 वाजता रूपा आली. गाडीची चावी माझ्या हातावर ठेवत म्हणाली, 5 वाजता तुला आईने बोलवले हा न्यायला. का, तू नाही जाणार? नाही नाही, माझी दुपारी बाबळीची एक मैत्रीण येणार आहे, आम्ही दोघे आकाशदिवे बनवणार. विक्रीसाठी बनवणार? नाही ग, तिला एक आणि आपल्याला एक. यंदा आपण नाही विकत आणायचा. पण मी गावात जाणार आहे, माहिती आहे ना. माईला काय हवं नको ते बघ. घडीभरानं दोघी जेवून घ्या, फार पसारा मांडू नको. किती सूचना देती ग? मी काय लहान आहे वय आता? लहान नाही आहेस, पण धांदरट आहेस. तुझं चित्त ठिकाणावर नसतं, म्हणून बाईसाहेबांना लहान सहान सूचना द्याव्या लागतात मला. मी गालात हसत म्हणाले. अक्का, संतोष भाऊंच्या दुकानातनं आईनं उडीद डाळ आणि मूग डाळ आणायला सांगितली. माईला उडीद वडे, मूग वडे फार आवडतात ना, म्हणून उद्या करायचे ते. बरोबर 11:45 वाजता मी माझ्या फियाटमध्ये बसले. बाबांनी मला घेऊन दिली म्हणून मी माझी म्हणाले. माझ्या इतकाच या फियाटवर रूपाचाही हक्क आहे, पण तिला फियाटपेक्षा सायकलवरनं फिरायला आवडतं. 12वी झाली की कॉलेजला जाण्यासाठी बाबा तिला बटन स्टार्ट बाईक घेऊन देणार आहेत. स्टँडजवळ गेल्यावर मी शारदाला रिंग दिली. 5 मिनिटात मधुभाऊंच्या घरी पोहोचते म्हणून बजावून सांगितलं. ती लगेच निघते म्हणाली, पण तिचा लगेच मला माहिती होता. फार गोळ. कोणत्याही मुहूर्ताला वेळेवर कधीही हजर होणार नाही ती. मधुभाऊ घरी असतील का नाही याची मला शंका वाटत होती. ती शंका खरी ठरली. घरी फक्त मामी आणि सुधाकर होता. दोघेही ओसरीत बसून आमचीच वाट बघत होते. मी कॉटवर जाऊन बसले. मामी पाण्याचा तांब्या आणायला गेले. सुधाकरनं पंख्याचं बटन ऑन केलं. 2 घोट पाणी पिऊन मी हास्यानं विचारलं, मधुभाऊ कामाला गेलेत का? हा, थांबणार होता पण रजा नाही मिळाली. मी विषय नाही वाढवला. दुःखावरची खपली काढण्यात अर्थसुद्धा नव्हता. विषयांतर केला आणि म्हणाले, अनिता आली असेल असं वाटलं होतं. येणार ती भाऊबीजेच्या दिवशी येणार, दाजींच्या सकट येणार म्हणली. काय करतात तुझे दाजी? प्लंबिंगची कामं, लाईट फिटिंग, आणि काम नसेल तवाशी येते. अनिता सुखी समाधानी आहे ना? मजेत आहे, मजेत. तिच्या सासरची माणसं फार चांगली आहेत. तेवढ्यात मामींनी विचारलं, माईचा आजार काय म्हणतो वैशू? काय म्हणायचं आहे, दिवसेंदिवस बाळावत चाललाय. दवा पाणी चालू आहे, पाहिजे तेवढा खर्च करायची तयारी आहे. पण मी पुढे बोलू शकले नाही. दारात शारदा आलेली दिसली. माईच्या आजाराचा विषय तिथेच थांबवावा लागला. माझ्याही काळजात खळबळ माजली. गलबलून आलं. किती वेळ लावला ग शारदे? मामींनी शारदाला विचारलं.
अर्ध्या वाटेतनं माघारी जायला लागलं. अहो डाव्या पायात वहिनीची चप्पल घालून आलते. ती गालात हसत म्हणाली, कसं व्हायचं तुझं ग? अगं इंजिनियर लोकांना सुताईत काही फरक चालत नाही बरं. मी विनोदानं म्हणाले, गैरसमज झालाय तुझा. रेवापूरची वाखारे मंडळी तुला माहीत नाहीत. गाजराला काकडी समजून खात्यात ते. शारदा खुदकन हसून म्हणाली, अरे वा, इंजिनियर साहेबांना बरीच भुरळ घातलेली दिसतीये. वैशू, अगं स्वयंपाक आणखीन गार व्हायला नको. शारदा तुला हार जाणार नाही. चला. मामी बाहेर येऊन म्हणाल्या. मला उठावंच लागलं. शारदाचा हात धरून आत गेले. न्हाणी घरात गेले, हात धुतले, तसंच पाटावर जाऊन बसले. जेवण साधंच होतं, कसलाही डामडौल नव्हता, पण मामींनी त्या जेवणात जीव ओतला होता. खीर, चपाती, वरण भात, बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी. खीर तर फार छान झाली होती. ओठांनी तोडाव्यात अशा चपात्या झाल्या होत्या. चटणी, बटाट्याची भाजी फार खमंग होती. पंचतारांकित हॉटेलच्या तोंडात मारेल असं स्वादिष्ट जेवण होतं. मामींना आग्रह करावा लागला नाही, सपाटून जेवले. जेवण झाल्यावर मामींनी साडी चोळीनं शारदाची ओटी भरली. भेटीदाखल कुंकवाचा एक छानसा करंडा दिला. करवली म्हणून त्यांनी माझाही प्रेमानं सन्मान केला. प्रसाधन साहित्य ठेवण्यासाठी छानशी शिशवी लाकडाची पेटी दिली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या डोळ्यांवरनं पदर फिरवत असताना मी म्हणाले, मामी, अहो डोळ्यात पाणी आणण्यापेक्षा मन मोकळं केलं असतं तर. नाही जमत ग, नाही जमत. घाव लय जीवारी बसलाय. मनातली सल मना वेगळी होतच नाही बघ. जीवाला लय घोर लागून राहिलाय. मामी, मन खंबीर करा. सगळं ईश्वरी इच्छेनुसार घडलंय असं समजा. त्या दयाघनाच्या मनात कदाचित, अगं पाण्यात बघणाऱ्याचा हसू झालंय, टिंगलटावाळे ऐकायला मिळतात, काळीच फाटलंय. मन करू नये, मन खंबीर करता येत नाही. आम्ही गरीब माणसं ग. आमचं पर्वत आहे एवढं दुःख, लोकांना राही एवढं वाटतंय बघ. आम्ही सगळं जग दुःखानं भरलंय. खचून पिचून जाऊ नका. मधुभाऊंना उभारी द्या हो. एवढं बोलून आम्ही तिथनं बाहेर पडलो. मित्रहो, पोपटराव भसे लिखित जोडीदार ह्या कादंबरीचा पहिला भाग इथेच संपला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.